म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणपती झाले, नवरात्र झाली आणि आता पुढच्या आठवड्यात आहे दिवाळी. दिवाळी म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की फराळाला नवीन नवीन काय पदार्थ करायचे. तर असेच काही छान छान पदार्थ आपण शिकणार आहोत मिसेस ज्योत्स्ना कोठावदे यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमच्या कोठावदे कुटुंबाकडून तुमचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. क्यू, तुझं नाव काय? संकात नाके कोठावदे. वा. आणि आता तू कितवीत आहेस? सिनियर. सिनियर केजी. बिग गर्ल आहेस म्हणजे तू आता. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. आणि आधी जॉब करत होते, पण स्थानिक झाल्यापासून मी जॉब सोडलाय. बरं. सध्या आता मी गृहिणीच आहे. राईट. आणि तुम्हाला पहिल्यापासून जेवण करण्याची वगैरे आवड? हो, म्हणजे मला नवीन नवीन पदार्थ, रोजचा स्वयंपाक नाही पण नवीन नवीन पदार्थ ट्राय करण्याची आवड आहे आधीपासून. हो, कारण एका पॉइंट नंतर रोजचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. बस. कारण माझी आई पण तेच म्हणते, हो. रोज काय नवीन भाजी करायची, बरोबर आहे. हा प्रश्न असतो. आणि मग आज तुम्ही आम्हाला दिवाळीतले काही स्पेशल पदार्थ दाखवणार आहे. दिवाळीतले स्पेशल. तर ते तुम्ही कोणाकडनं शिकलाय? त्यातला एक पदार्थ जो आहे तो माझी आई रेग्युलर करते दिवाळीत, मसाला करंजी. ओके. आणि एक आहे तो मी माझ्या एक मॅडम आहेत त्यांच्याकडून मी शिकली आहे. आणि दुसरा एक मी असं घरीच ट्राय केलं वेगळं काहीतरी म्हणून. मग तुमच्या घरी जास्त गोड पदार्थ होतात का जास्त तिखट होतात? आम्ही शाकाहारी आहोत, शुद्ध शाकाहारी. त्यामुळे आमच्याकडे पालेभाज्या वगैरे किंवा नेहमीच नॉर्मल जेवण असतं ते. तेच. आणि बाकी आमच्याकडे सणावाराला पुरणपोळी वगैरे ओके. ही जास्त केलं जातं. अच्छा. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी आता इकडे मी माझे मिस्टर आणि मुलगी आहे. सासूबाई आणि सासरे पण आहेत, पण ते गावी गेले. अच्छा अच्छा. तुम्ही मूळ कुठचे आहात? मूळ नाशिकचं माझं सासर आहे. ओके. आणि माहेर माझं खानदेशातील जळगाव जिल्ह्यातलं आहे. अच्छा. म्हणजे आता मुंबईत किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. लग्नानंतर इकडे आली डोंबिवलीत. आणि तुमच्या ह्यांच्या हातचे कुठले पदार्थ तुम्हाला आवडतात स्पेशल? तसे सगळेच आवडत असतील, पण एखादा. जेवण तर अतिशय छान बनवते ती. पालकची भाजी आहे स्पेशल. पावभाजी अतिशय छान बनवते ती. ओके ओके. तू सांग, तुला काय आवडतं आईच्या? भेंडी. भेंडीची भाजी. अरे वा, नशिबान आहात तुम्ही, भेंडी आवडते तिला. नाही तर प्रॉब्लेम असतो मुलांना कसं खायला द्यायच्या वेगवेगळ्या भाज्या. आणि आज तुम्ही मामाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची पौष्टिक बर्फी आणि मसाला करंजी, हर्बल शंकरपाळी ही 3 पदार्थ दाखवणार. हर्बल शंकरपाळी. ओके. सगळं खूप असं इंटरेस्टिंग साऊंड करतंय आणि वेगळं साऊंड करतंय. तर आपण तुमच्या किचन कडे वळूया. ओके. आपली पहिली रेसिपी कोणती आहे? आता मी तुम्हाला दाखवणार आहे हर्बल शंकरपाळी. हर्बल शंकरपाळी. मला साहित्य सांगता? यासाठी लागेल आपल्याला मैदा, पालक, हिरवी मिरची, तुळशीची पानं, पुदिना, कोथिंबीर, ओवा, मीठ आणि तेल. सगळ्यात आधी काय देऊ? सगळ्यात आधी आपण पेस्ट बनवायची आहे, ग्रीन पेस्ट. ओके. त्यासाठी मला पालक, त्यानंतर पुदिना, तुळशीची पानं, ही 4-5 पानं घालायची, कोथिंबीर आणि मिरची. हे सर्व आता मिक्स करून मिक्सरमधून याची पेस्ट बनवायची. थोडंसं पाण्याचा हात लावून? हो, थोडं पाणी घालून त्यात पेस्ट बनवायची. मग आता आधी ते करून घेऊ. हो. आता ही आपली पेस्ट तयार. पेस्ट तयार झाली. आता पुढे काय करायचं? आता आपण एका बाउलमध्ये मैदा घेऊया. त्यात थोडं ओवा घालणार आपण, मीठ,
आणि साधारण एक 2 चमचे तेलाचं मोहन देणं. ही पेस्ट किती लागेल? पेस्ट आता पिठाला घट्ट गोळा होईल इतपत घालायची त्याच्यात. आणि किती घट्ट मळायचं हे पीठ? आपण साधे शंकरपाळे करतो ना, पुरीचं वगैरे भिजवतो म्हणजे जरा इतपत घट्ट जास्त. हो, जरा घट्ट. ह्याचा घट्ट गोळा मळायचा आणि नंतर त्याला थोडं तेल लावून 5-10 मिनिट बाजूला ठेवायचं. आपला गोळा तयार झालाय. आता पुढे काय करणार? आता आपण याची पातळ पोळी लाटून घेणार. पातळ पोळी लाटून घेणार, कारण जेवढं पातळ लाटलं तेवढं ते क्रिस्पी होतात, कुरकुरीत. ओके. मग आता त्याची तयारी करून घेऊ. हो. आता आपला हा गोळा तयार झालाय. आता आपण ह्याचा एक छोटासा गोळा करायचा परत आणि ते पातळ पोळी लाटून घ्यायची. हा पदार्थ साधारण किती दिवस टिकतो? पदार्थ 3 ते 4 आठवडे टिकू शकतो. अच्छा, म्हणजे व्यवस्थित अगदी तुम्ही मुलांसाठी खाऊ म्हणून बनवून ठेवला, म्हणजे आपण चकल्या कडबोळी करतो तेव्हा हो. असं पण एक करून ठेवायला काही हरकत नाही. थोडा मैदा लावायचा आहे खाली, चिकटू नये म्हणून. आणि एकदम पातळ लाटायचं. पातळ जेवढं तुम्ही लाटणार तेवढं ते कुरकुरीत होणार. हा पदार्थ तुम्ही कोणाकडनं शिकलात म्हणाला? नाही, हा मी स्वतःच ट्राय केलाय. तुम्ही स्वतः try हो केला. हो. त्यानिमित्ताने हिरव्या भाज्या सगळ्या मुलं पण खातात आणि आणि पालेभाज्या मुलांना खायला शंकरपाळी वगैरे असे पदार्थ आवडतात. बरोबर. आणि ह्याला मी जरा आकार पण वेगळा देणार आहे. अच्छा. जरा नेहमीच्या शंकरपाळ्यांपेक्षा थोडं वेगळं. ओके ओके. आता आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण ती कापून घेऊया. कोणाला वेगळा काही शेप द्यायचा असेल तर तसा तर देऊ शकतो. त्यांनी काही मैद्याच्या याला तसं शेप देणं कठीण पण नाही. आता ह्याला आपण तळूया. ओके. मग आधी तेल तापत ठेवू. हो. आपलं तेल तापलं छान. आता आपण ही शंकरपाळी जरा सुट्टी करून घेऊया आधी. आता हे करून तळून आपले झाल्यानंतर तळून झाल्यानंतर गार झाले की खायला रेडी. अच्छा, मग आपली डिश तयार आता. तळून झाल्यावर त्यात अजून एक तुम्ही हे करू शकतात बदल. तळून झाल्यानंतर त्यात तुम्ही चाट मसाला पण भरभरू शकता. घालू शकतो. हा, म्हणजे जरा अजून चटपटीत होईल. हो. मग आता आम्ही हे तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हर्बल शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक, मैदा, हिरवी मिरची, तुळशीची पानं, पुदिना, तेलाचा मोहन, कोथिंबीर, मीठ आणि ओवा. कृती: प्रथम पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, तुळशीची पानं आणि पुदिना हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये ओवा, मीठ, तेलाचा मोहन आणि पालक व पुदिन्याची पेस्ट घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाची पोळी लाटून शंकरपाळे कातून घ्यावेत आणि खुसखुशीत तळून घ्यावेत. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. तर मला ह्या करंजीचं साहित्य सांगता? हो. 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी मैदा, 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेतलंय, खसखस भाजून घेतली आहे, तीळ भाजलेले आहेत आणि जिरेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला, तेल, मीठ, लाल तिखट आणि धने पावडर. तर सगळ्यात आधी काय करायचंय? सगळ्यात आधी आपण आवरण करूया करंजीचं. ओके. त्यासाठी आपल्याला लागेल डाळीचं पीठ. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय. त्यानंतर त्यात मैदा, त्यात आपण घालणार आहोत तिखट, त्यानंतर मीठ, तेल. आता ह्याला आपण भिजवून घेऊया. पाणी देऊ? भिजवून याचा घट्ट गोळा भिजवायचा. अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय, कारण जास्त घातलं तर ते पातळ होऊ शकतं. तेल लागणार ना थोडं? हो, थोडंसं देऊ आता? हो.
गोळा तयार झाल्यानंतर थोडंसं ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवला तरी चालेल, कारण तो तो ठेवायचा असतो का जरा थोडा? कडक होतो. एक 5-10 मिनिट ठेवायचा, जास्त नाही. हां. नाही तर लगेच लाटलं तरी चालतं. आता काय करायचं? आता आपण सारण तयार करूया. ओके. आता आपण सारण बनवूया. यासाठी मी खोबरं घेतलंय. हे सुकं खोबरं भाजून, सुकं खोबरं भाजून किसून ठेवलंय, भाजलंय. किसून भाजलंय. आता सुकं खोबरं 1 वाटी घेतलंय. आता त्यात आपण खसखस घालूया. हे पण भाजून घेतले. हे पण भाजून घेतले. खसखस आणि तीळ दोन्ही भाजले. मीठ, धणेपूड आणि जिरेपूड. आणि थोडी आंबट चव येण्यासाठी थोडी आमचूर पावडर, गरम मसाला. हे किती प्रमाण घेतलं आपण? धना जिरा पावडर, आमचूर पावडर आणि ह्याचं ते सगळं अर्धा चमचा. आणि गरम मसाला तुम्ही तिखट ज्या प्रमाणात खाताय त्या प्रमाणात 1 चमचा 2 चमचा घालू शकतो. आता त्यात थोडं तेल घालायचंय. सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं सारण तयार झालंय. अच्छा, ओके. म्हणजे ते असं ड्रायच सारण? हो, ड्राय. गोळा नाही होणार? नाही, कारण पाणी वगैरे घातलं तर ती करंजी टिकणार नाही. बरोबर. हां, म्हणून. आणि आपण सुक्या खोबऱ्याच्या गोड करंज्या करतो ते हो, पण असं तसंच, सेम. आता हे सारण तयार आहे. हो, हे सारण आता आपण करंजी तयार करूया. म्हणजे ते त्याच्या तयारीला लागूया. हो. आता आपण पिठाची छोटीशी गोळी घेऊया. साधारण पुरी लाटतो तेवढी पुरी लाटायची. ओके. हे एकदम पातळ करायचं. ह्याची पण पुरी पातळ लाटायची, खुसखुशीत होण्यासाठी. बरोबर. ह्याच्यासाठी फार महत्वाचं आहे की ती हे मळलेला गोळा हा सुखा नाही झाला पाहिजे. नाहीतर ती पुरी नीटपणे ती बंद पण होणार नाही आणि फुटू पण शकते ती तेलात टाकल्यानंतर. आता यात आपण सारण भरूया. कडा चिकटण्यासाठी थोड्याला पाण्याचा बोट लावूया. त्या पण आपण लगेच फ्राय करायला पाहिजेत ना? फार वेळ ठेवून चालत हो, नाही. नाहीतर त्या फुटू शकतात. ओके. माझ्या पटापट अजून 2-3 करूया आणि मग फ्राय करूया. ओके. आता ह्या सोडू. हो, तेल तापलंय आता. त्याला वरून पण थोडं तेल सोडायचं म्हणजे त्या फुगण्यासाठी. आता ह्या तळून झाले की आपल्या करंज्या तयार. चला मग तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, मैदा, 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, जिरेपूड, भाजलेली खसखस, आमचूर पावडर, गरम मसाला, तेल, मीठ, तिखट आणि धणेपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी मैदा, तिखट, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ भिजवावं. एका बाउलमध्ये भाजलेलं सुकं खोबरं घेऊन त्यामध्ये 3 चमचे खसखस, तीळ, मीठ, धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला आणि तेल घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पुरी लाटून त्यामध्ये सुकं खोबरं आणि तिळाचं सारण भरावं आणि मसाला करंज्या तयार कराव्यात. कडकडीत तेलामध्ये या मसाला करंज्या खरपूस तळून घ्याव्यात. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला याचं साहित्य सांगता? हो. यासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी खजूर पेस्ट, 1 वाटी तूप, बदाम काजू बदामचे काप, पिस्त्याचे काप, वेलची पूड आणि पिठी साखर. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपण पॅन गरम करायला ठेवायचा. त्यानंतर तूप घालायचं पॅनमध्ये. 1 वाटी तूप घेतलं मी. तूप पातळ झालं, पीठ आपण ते पूर्ण भाजून घ्यायचं. हो, पीठ आपण मंद गॅसवरच भाजायचंय. साधारणतः त्याचा खमंग वास येईपर्यंत, थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत. म्हणजे ही स्टेप सगळ्यात महत्वाची असते. हो. कारण ते जरा कमी भाजलं गेलं तर त्याला छान चव नाहीये.
आता हे बोलमध्ये काढून घेऊया. हो चालेल. आता हे आपण गार होऊ द्यायचं. हो. आता हे गार झालेलं आहे ना. आता आपलं पीठ हे गार झालंय. तर यात आपण खजूर घालणार. सगळं ना. हो सगळं. वेलची पूड. तर हे पण हाताने एकजीव करून घेऊ जरा. ही आयडिया मस्त आहे, कारण खजूर छान हेल्थसाठी पण चांगलं खजूर असतं. नुसता खाल्ला जात नाही आपल्याकडून, गोड असल्यामुळे. आता त्याच्यात साखर घालायची आहे. थोडी 2 चमचे पिठी साखर आहे ना? पिठी साखर. आणि आवडत असल्यास थोडे मी तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता त्याच्यात. अच्छा. आत पण घालू शकतात आणि वरूनही पेरू शकतात. पिस्त्याचे काप आणि काजू काजू बदामाचे बदामाचे काप. काप. तर आपलं हे व्यवस्थित झालंय. तयार. थोडं तुम्हाला कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे वरून तूप घातलं तरी हवाय का? चालेल. हां. ते थापण्यासाठी आपल्याला जरा एक त्याला कन्सिस्टन्सी छान येते. आपण हे मिश्रण ताटात ओतूया. हाताने स्थापना. हो. कधी कधी ते प्लास्टिकनी पण हो प्लास्टिकने पण करू शकता तुम्ही. यात वर तुम्ही सजावटीसाठी मग बदाम पिस्त्याचे काप आणि चांदीचा वरखही लावू शकतात. हलवू का? हो. पिस्त्याचे काप आणि काजू बदामाचे काप. जरा सजावट करून दिली म्हणजे मुलांना खायला आवडतं. हा. आणि ड्रायफ्रुट्स तर सहसा सगळ्यांना आवडतातच. आता आपण यांना कापू शकतो. कापू शकतो. त्याला ठेवायची वगैरे गरज नाही ना. काय करायचं. खरं असं म्हणतात की ते थापल्या थापल्या लगेच काप करून ठेवावेत. ते भलेही नंतर आपण वेगवेगळे केले तरी चालतात. शेप व्यवस्थित येतो. हा. नाहीतर ते एकदा कडक झालं सुकलं की त्याला शेप नाही येत. हो. म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलं की ह्याच्यात खवा वगैरे असं काही वापरलं नाहीये. दूध खवा कारण ते सगळ्यात सोपं असतं. खवा घातला की त्याला घटक यातले सगळे घरातलेच आहेत सहजासहजी आणि खूप कमी वेळात होते झटकेपट. बरोबर. तर आता आपली ही बर्फी तयार आहे. तयार. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. ज्वारीच्या पिठाची पौष्टिक बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी तूप, पिस्त्याचे तुकडे, 1 वाटी खजुराची पेस्ट, पिठी साखर, वेलची पूड, काजू बदामाचे तुकडे आणि चांदीचा वरख. कृती: पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये ज्वारीचं पीठ भाजून घ्यावं. थंड झाल्यावर त्या पिठामध्ये खजुराची पेस्ट, वेलची पूड, पिठी साखर आणि बदाम पिस्त्याचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण थापावं. वरून बदाम पिस्त्याचे तुकडे आणि चांदीचा वरख लावून वड्या कापून घ्याव्यात. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात. आता वेळ आली आहे त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढे छान पदार्थ आम्हाला दाखवलेत. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे ना? मग लवकरात लवकर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. मग तुम्ही कुठल्या रेसिपी दाखवताय आम्हाला? मी आता स्टफ ड्रायफ्रूट चिरोटा दाखवते आहे, साऱ्याने खात रहावे खावे खारी पुरी दाखवते, दुसरी सारे खवय्ये आम्ही हराभरा बटवा,